प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू अतिशय सुरेख आणि इमोशनल होता. पूर्णाजींना खूप आनंद वाटलाय की एकदाचे रविराज थांबलेत. पूर्णाई म्हणतात, रविराज देव पावला बाई, आता मला तरतरी आल्यासारखं वाटतंय. अर्जुन मनात विचार करतो, हा हाय लेवलचा ड्रामा पूर्णाजीने बरोबर वठवलाय. आता ही प्रिया म्हणते, थँक्यू बाबा, तुम्ही खूप ग्रेट आहात. नागराज म्हणतोय, दादा तू इथे थांबण्याचा निर्णय अगदी करेक्ट घेतलाय. राकेश म्हणतो, हो ना, आम्ही सगळेच थांबू. नागराज म्हणतो, तुला काय 10 दिवस सुट्टी आहे काय गणेश उत्सवाची? तेव्हा राकेश म्हणतो, नाही. तेव्हा नागराज म्हणतो, आपण तिघेही घरी जाणार आहोत. दादा आणि तन्वीच इथे थांबतील आणि पूर्णाई आम्ही वरचेवर इथे येत जाऊ. तुम्ही फक्त तब्येतीची काळजी घ्या. सुमन म्हणते, पूर्णाई येतो आम्ही, तुम्ही अजिबात दगदग करू नका, आराम करा. आता हे तिघही निघून गेलेत. आता प्रतापराव म्हणतात, चल बरं पूर्णाई, तू खोलीत जा आणि आराम कर. आता पूर्णाई गेल्यानंतर लगेच तन्वी म्हणते, चल ग अस्मिता, पूर्णाईला बरं वाटत नाही ना, तोपर्यंत 1 सेकंद पण मी दूर होणार नाहीये तिच्या डोळ्यासमोरून. आणि या दोघी आगाव खोलीत जाऊन गप्पा मारत बसतात प्रेक्षकांनो. पण अर्जुन मात्र तिथून चिडून निघून गेलाय. कल्पनाताई म्हणतात, अर्जुनला काय झालं? भाऊजी इथे राहताय म्हणून रागवला का ग सायली तो? सायली म्हणते, नाही आई, तसं काही नाहीये, तुम्ही नका काळजी करू, मी बोलते त्यांच्याशी. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, हो बाई जा, बोल त्याच्याशी, भाऊजी 7 दिवस राहणार आहेत, किती आनंदाची गोष्ट आहे ही. मला ना कोणामध्ये राग नकोय बघ आता कसलाही. आता सायली गेल्यानंतर विमल म्हणते, वहिनी नका काळजी करू, सगळं चांगलं होणार आहे. बघा ना, ऐन गणपतीच्या दिवशी सगळं कुटुंब एकत्र आलंय. अर्जुनरावचा पारा चढलाय. सायली म्हणत असे, इतके का चिडलायत सर? अर्जुन म्हणतो, मग काय करू? पूर्णाजी किती ड्रामा करत होती, मला दिसत होतं, तुम्ही मला काहीच बोलू दिलं नाहीत. रविराज किल्लेदारला थांबवण्यासाठी ती तब्येत खराब झाल्याचं नाटक करत होती ना. सायली म्हणते, सर मग काय झालं? जावयाने आणि नातीने सणाच्या दिवशी घरी थांबावं असं वाटलं तर काय बिघडलं? अर्जुन म्हणतो, मग ड्रामा क्रिएट करायची काय गरज होती? सायली म्हणते, मग ते थांबले असते का सर? पूर्णाजीसाठी सणाचा आनंद अपुरा राहिला असता ना, आणि तुम्हाला तरी ते चाललं असतं का? पूर्णाजी रविराज सरांच्या आणि प्रतिमा आत्याच्या प्रेमापोटीच हे सगळं करतात ना. अर्जुन म्हणतो, हे असं एकतर्फी प्रेम काही कामाचं नाहीये. रविराज किल्लेदार जर आपल्या फॅमिलीला आपलं मानत असतं ना, तर स्वतःहून थांबला असता. सायली म्हणते, सर ते स्वतःहून आले ना दर्शनासाठी. अर्जुन म्हणतो, मग कशाला त्याला थांबवायचं? त्यांना जर गरजच वाटत नाही थांबायची तर मग कशाला रिस्पेक्ट द्यायचा? सायली म्हणते, सर दिला थोडासा मान तर काय बिघडतं? त्यामुळे आपल्याला कमीपणा येत नसतो. आणि रविराज सर आपल्या घराला आपलं मानत नसते ना, तर ते पूर्णाजीसाठी थांबलेच नसते. पण त्यांनी तसं केलं का? नाही ना. जो माणूस पूर्णाजीची तब्येत बिघडली म्हणून आपला राग बाजूला ठेवतो, तो परका कसा असू शकतो सर? आणि आपल्या माणसांवर जे प्रेम असतं ना, ते एकतर्फी किंवा दुतर्फी असं नसतं हो. मुळात प्रेमात अपेक्षाच नसते, फक्त आपलं माणूस आयुष्यभर जपायचं असतं. मग त्यासाठी काहीही करावं लागलं, कितीही मेहनत घ्यावी लागली ना तरी चालते. आणि असं अपेक्षा नसलेलं प्रेम करता आलं ना, तर ती जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट असते. आणि पूर्णाजीची दुसरी कुठलीच अपेक्षा नाहीये. त्यासाठी त्या साम दाम दंडभेद ह्या सगळ्या गोष्टी वापरतात. आणि मला नाही वाटत सर त्यांचं काही चुकतंय. खरंच सायली किती सुरेख वाक्य बोलून गेली ना प्रेक्षकांनो. नातं जपणं खूप महत्त्वाचं असतं. अर्जुन तर सायलीकडे बघतच राहतो. सायली जाते तेव्हा अर्जुन मनात विचार करतो, असं अपेक्षा नसलेलं प्रेम फक्त तुम्हाला करता येतं सायली, कारण तुम्हाला माणसाकडे माणूस म्हणून बघता येतं. तुमच्या इतकं स्वच्छ मनाचं मी दुसरं कोणीच बघितलं नाहीये. इकडे रविराज किल्लेदार टॉवेल शोधत असतात स्वतःसाठी आणि विचारच करत असतात की काहीच आणलं नाही मी, अचानकच राहावं लागलं इथे. तेवढ्यात सायली त्यांच्यासाठी टॉवेल घेऊन येते आणि हॉट चॉकलेट सुद्धा घेऊन येते. तेव्हा रविराज सर तिच्याकडे बघतच राहतात. सायली म्हणते, सर तुम्ही इथे राहण्याच्या तयारीने आला नव्हतात ना, तुमच्यासाठी टॉवेल आणलाय आणि काही राहण्याच्या योग्य गोष्टी आणल्यात, काही लागलं तर सांगा. रविराज मनात विचार करता, ही मुलगी न सांगता मनातलं कसं काय ओळखते? सायली जात असते, ती परत माघारी फिरते आणि म्हणते, सर एक बोलू का? सर तुम्हाला माझा आणि यांचा खूप राग येतो, मला माहिती आहे, मला तो राग मान्य आहे, तरी तो राग बाजूला तुम्ही ठेवलायत. मनात कुठलीही अडी न ठेवता फक्त पूर्णाजी आणि प्रतिमा आत्याच्या भावनांचा तुम्ही विचार करून इथे थांबला, त्यासाठी तुमचे खूप आभार सर. रविराज म्हणतात, आभार वगैरे मांडण्याची काहीच गरज नाहीये. आणि हे हॉट चॉकलेट सामान आणून देणं हा दिखावा कशासाठी? सायली गोड उत्तर देते आणि म्हणते, सर मी हा सगळा दिखावा करतच नाहीये सर, मी खरंच तुम्हाला माझ्या वडिलांच्या जागी मांडते. आणि वडील जर चिडले असतील ना, तर मुलीने आपलं कर्तव्य विसरायला नको. तुम्ही अगदी निर्धास्त राहा सर. तुम्ही इथे असेपर्यंत माझ्याकडून किंवा तुमच्या ज्युनियरकडून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही, हा शब्द आहे माझा.
आणि बघितलं प्रेक्षकांनो, सायलीने कसं पटकन एका शब्दात रविराजांचं मन जिंकलं. ते पुढे सायलीला काहीच बोलू शकले नाही. ती म्हणते, आलेच हं सर मी. सायली रविराजांच्या खोलीच्या बाहेर येते तेव्हा अर्जुनला म्हणते, सर तुम्ही इथे. अर्जुन म्हणतो, तुम्ही जे आत बोलत होता ना ते मी ऐकत होतो. आता पुन्हा हा चिडलाय. त्यांच्या खोलीत गेल्यावरती अर्जुन पुन्हा चिडतो सायलीवर आणि म्हणतो, कुठलंही एक्सप्लेनेशन द्यायला जाऊ नका मला. तुम्हाला माहितीये किल्लेदार इथे राहिलाय तेच मला आवडलं नाहीये आणि तुम्ही कशाला त्याच्या खोलीत जाऊन बोलता त्याच्याशी. तुम्हाला स्वतःचा इन्सल्ट करून घेणं म्हणजे हॉबी झाली आहे का तुमची. तेव्हा सायली म्हणते, सर रविराज किल्लेदार मला काही बोललेच नाहीये. तुम्ही ना ज्या रंगाचा चष्मा लावताय ना त्याच रंगाचं सगळं तुम्हाला दिसतंय. मुळात तुम्ही ना ठरवलंयच की रविराज सरांशी कुठलंच नातं ठेवायचं नाहीये. म्हणून त्यांनी काहीही केलं ना नाही केलं तरी तुम्ही उगाच रागराग करता. आणि सर काही नाती रागाच्या पलीकडे असतात हो. तेव्हा अर्जुन म्हणते, कुठली नाती, त्याच्याशी काहीच नातं नाहीये आपलं. सायली म्हणते, सर तुमचं नसेल पण माझं सरांशी नक्कीच नातं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, कुठलं नातं आहे. सायली म्हणते, बाप लेकीचं नातं. कधी काळी आमच्यात हे नातं निर्माण झालंच होतं. अर्जुन म्हणतो, असेल पण तो किल्लेदार हे नातं मानतो का. सायली म्हणते, मी मानते ना. मग रविराज सर नातं मानतात न मानतात त्याने काय फरक पडतो. अर्जुन म्हणतो, अहो पण. सायली म्हणते, सर तसं तर आपल्यातही कुठलं नातं नाहीये तरी पण मी तुमची बायको असल्याची सगळी कर्तव्य पार पाडतेच आहे ना. सून नाचून वहिनी सगळ्या भूमिकातनं मी जातीये ना. आणि रविराज सरांशी तर माझं मनाचं नातं आहे, मग ते का नाही निभवायचं मी सर. आणि आजही रविराज सर जेव्हा माझ्याकडे बघतात ना तेव्हा मला त्यांच्या नजरेत राग दिसतच नाही, फक्त वडिलांची मायाच दिसते. ती मी कशी नाकारू आणि का. सांगा ना सर, तुम्हीच सांगा. अर्जुन सुद्धा निशब्द झालाय. सायली म्हणते, तुम्ही गप्प बसलात त्यातच मला माझं उत्तर मिळालंय. सर भांडणं जरी झाली ना तरी नाती टिकवता येतात सर, पण कदाचित तुम्ही आणि रविराज सर एकमेकांना नक्की माफ कराल आणि मग तुम्हाला कळेल हे जग किती सुंदर आहे ते. फक्त आपल्याला त्यातलं सौंदर्य बघता आलं पाहिजे. खरंच लाखातली एक गोष्ट बोललीये सायली. सायली म्हणते, सर मी आलेच. आता अर्जुन मनाशी नाही मोठ्याने बोलतो, मी तर हे सौंदर्य रोजच बघतोय. सायली म्हणते, सर काही म्हणालात का. अर्जुन म्हणतो, नाही काय नाही. तेव्हा सायली म्हणते, बरं आलेच हं मी. तेव्हा अर्जुन स्वतःशीच बडबड करायला लागतो, अर्जुन सुभेदार हे काय होतंय तुम्हाला. काही म्हणा प्रेक्षकांनो, सायलीमध्ये मात्र मन जिंकण्याची खूप छान कला आहे. पण ह्या दोघी रिकाम टेकड्या बसल्यात पुन्हा प्लॅनिंग करत. अस्मिता म्हणते, मला इतकं भारी वाटतंय ना तन्वी. तेव्हा प्रिया म्हणते, मला सुद्धा आहे पण मला 7 दिवसासाठी नाही यायचंय अस्मिता. मला हक्काने या घरची सून म्हणून कायमचं इथे यायचंय. अस्मिता लगेच म्हणते, पुढच्या वर्षी कन्फर्म मी जबाबदारी घेते ना त्याची. घरातल्या गणपतीला पुढच्या वर्षी सून म्हणून तूच बसणार बघ. प्रिया लगेच म्हणते, हे ऐकायला पण किती गोड वाटतंय ना ग. अस्मिता म्हणते, त्या सायलीला ना आता सळो की पळो करून सोडायला हवं. या गणपतीच्या दिवसामध्ये एकही चान्स सोडायचा नाही आपण. प्रिया म्हणते, ह्या वेळेला सायलीला सगळ्यांच्या नजरेतून उतरवणं गरजेचं आहे. तिची हिंमत ना आता जरा जास्तीच वाढत चालली आहे आणि ती ना खूप डोईजड होत चालली आहे. अस्मिता म्हणते, सगळ्यात आधी ना अर्जुन तिच्यावर चिडेल असं काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे तो जे अतिप्रेम करतो ना तिच्यावर ते नाटक एका खरं आहे ना ते कळेल. आता प्रिया म्हणते, ते खोटंच असेल ग. अस्मिता म्हणते, अगं हे प्रेम बीम काही नाही, परकेपणाच जास्ती आहे, पण मला ते प्रूव्ह करता येत नाहीये ग. प्रिया म्हणते, तेच तर टार्गेट आहे ना आपलं. हे बघ, तुला त्यांच्या नात्यातला जो परकेपणा जाणवलाय ना तो फक्त तुला जाणवलाय, ह्याचे आपल्याला पुरावे शोधून काढायला पाहिजेत. अर्जुन सायलीचं नातं खोटंच असेल तर ते सगळ्यांसमोर उघड पाडायचंच. आता अस्मिता म्हणते, आपण ते पूर्णाजी समोर प्रूव्ह करू शकलो ना की अर्जुन आणि सायली खरे नवरा बायको असल्याचं नाटक करताय तर धम्मालच येईल ग. तेव्हा प्रिया म्हणते, हे लवकरच होईल, आपण दोघी करूया. ठरलं तर मग. आणि दोघी एकमेकींचा हँडशेक करताय. पण प्रेक्षकांनो, पुढच्या प्रसंगामध्ये खूप छान दाखवलंय त्यांनी. हे सगळे आरतीची तयारी करत असतात. प्रतापराव म्हणतात, रविराज तुला काही हवं नको असेल तर मला सांग हं. रविराज म्हणतात, अरे न मागता सगळं मिळालंय. अश्विन म्हणतो, आपण सगळे संध्याकाळच्या आरतीला हजर आहोत, किती भारी वाटतंय. अस्मिता म्हणते, चला ना लवकर आरती करूयात, मला तन्वीशी गप्पा मारायच्या आहेत. अर्जुन म्हणतो, दिवसभर हेच करत होतात ना. प्रतापराव म्हणतात, अरे मारू दे रे गप्पा, लहानपणापासूनच्या गप्पा शिल्लक आहेत त्यांच्या. लगेच प्रिया म्हणते, हो ना. प्रिया म्हणते, थांबलो का आपण, आरती का नाही करत आहेत, कोणाची वाट बघतोय का. कल्पनाताई म्हणतात, अगं सायली नैवेद्य आणतीये. प्रिया लगेच टोमणा मारते, अरे देवा, सायलीचं स्पीड मला माहितीये, ती नैवेद्य घेऊन येणार म्हणजे संध्याकाळची आरती मध्यरात्रीच होईल. सायली येते तिथे आणि म्हणते, नको ग प्रिया, काळजी करूस, आरती ना वेळेवरच होईल बघ. सायली कल्पनाताईंना म्हणते, आई नैवेद्य तयार आहे हं. तेव्हा पूर्णाई म्हणतात, इतका वेळ का लागला ग. स्वतःच्या मनासारखं करतेस, असं वेगळं करायला काय गेली होतीस ग बाई तू नैवेद्याचं. तेव्हा सायली ताट बाजूला करते नैवेद्याचं आणि म्हणते, सांजेच्या पोळ्या करायला गेले होते मी.
आणि हे काय आश्चर्य, रविराज आणि पूर्णाजी दोघंही एकमेकांकडे बघायलाच लागतात. रविराज म्हणतात, काय सांज्याची पोळी? प्रिया मनात विचार करते, अरे यार, हे किल्लेदार आणि म्हातारी कशाने इमोशनल होतात, आता काय झालंय? आता सायली पण त्यांच्याकडे बघायला लागते आणि म्हणते, माफ करा हं पूर्णाजी, मला नैवेद्य करायला थोडा उशीर झालाय, पण ही सांज्याची पोळी मी अगदी तव्यावरनं काढली आहे, म्हणजे गरम गरम. आपल्याला आपलं अन्न गरम लागतं ना, मग बाप्पाला त्याचा नैवेद्य गार कसा द्यायचा? आणि सायलीने हे वाक्य तंतोतंत प्रतिमा आत्यासारखं उच्चारलंय. आता रविराज म्हणतात, अहो कल्पना वहिनी, तुम्ही सांगितलं होतं का हिला सांज्याची पोळी करायला? कल्पना ते म्हणतात, नाही हो भाऊजी, आज पाहुणे होते घरी एवढे, मी किचनमध्ये तर गेलीच नाहीये, म्हणजे मला हेही माहीत नव्हतं की सायली नैवेद्य करता काय बनवते ते. आता पूर्णाजींना प्रतिमा आत्याची आठवण आली आहे प्रेक्षकांनो. त्या म्हणतात, काय ग, तुला सांज्याची पोळी बनवायला कोणी सांगितलं? सायली म्हणते, कोणीच नाही हो पूर्णाजी, मी विचार करत होते की काय करावं बाप्पाच्या नैवेद्याला, आणि सहजच वाटलं की आज सांज्याच्या पोळ्या कराव्या म्हणून केल्या. तेव्हा बिमल म्हणते, हो मी होते ना तिथे, त्यांनी मनानेच ठरवलं सांज्याच्या पोळ्या करायच्या म्हणून. अर्जुन म्हणतो, मग तुम्ही एवढे का रिॲक्ट करताय सगळेजण? सायली पण म्हणते, काय झालं पूर्णाजी, माझं काही चुकलंय का? आता पूर्णाजी रविराजांना म्हणतात, रविराज, सांज्याची पोळी तुम्हाला आठवते ना? तेव्हा रविराज म्हणतात, हो, प्रतिमा दर गणेश चतुर्थीला नैवेद्यासाठी सांज्याचीच पोळी करायची, आणि प्रतिमा आत्याचा हा प्रसंग आठवलाय पूर्णाजीला. पूर्णाजी म्हणतात की प्रतिमाला नेहमी गणपती बाप्पाचा नैवेद्य ताजा आणि गरमच आवडायचा. आता प्रतिमा आत्या पूर्णाजीला सांगतात, हे भासवलंय त्यांनी सगळं. प्रतिमा आत्या पूर्णाजीला म्हणत असतात की अगं पूर्णाई, बाप्पा आपल्याकडे खूप कमी दिवस असतो ना, मग आपल्या बाजूने त्याच्या पाहुणचारात काही कमी नको पडायला. पूर्णाजी म्हणतात, हो, म्हणूनच गरम गरम पोळी बाप्पाच्या ताटात येते बाई. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, आपल्याला आपलं अन्न गरम लागतं की नाही, मग बाप्पाला थंड का वाढायचं? पूर्णाजी ती प्रेझेंटमध्ये आठवण सांगतात की आपल्याला आपलं अन्न सगळं गरम लागतं, मग बाप्पाला गार का द्यायचं? आणि रविराज सुद्धा प्रतिमा आत्याच्या आठवणीत हरवून गेलेत, आणि प्रियाला आता प्रश्नच पडलाय. प्रतापराव म्हणतात, कल्पना, तू नक्की हिला काही सांगितलं नाहीये ना? कल्पना ते म्हणतात, नाही हो, मी खरंच नाही सांगितलंय, मलाच कळत नाहीये की ही अगदी प्रतिमासारखा विचार कसं काय करते. सायली म्हणते, माझं काही चुकलं तर नाही ना? प्रिया मनात विचार करते, ए सायली, एवढं तुझ्या आईसारखं वागायची काही गरज नाहीये, जरा तुझे विचार गुंडाळून ठेव ना. आणि प्रेक्षकांनो, रविराज, अर्जुन सगळेच्या सगळे सायलीकडे अगदी आश्चर्याने बघत असतात, आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय, अस्मिता प्रियाला म्हणत असते, ए काय ग, तू प्रतिमा आत्याची मुलगी आहे, पण तू बिलकुल प्रतिमा आत्यासारखी नाहीये, माहितीये का तुला? आणि ती कोण, कुठली सायली, ती अगदी तंतोतंत माझ्या प्रतिमा आत्यासारखीच वागते. अर्जुन पण म्हणतो, तुम्ही ना खूप स्वीट आहात, नाही म्हणजे तुम्ही ना अगदी प्रतिमा आत्यासारख्याच आहात. तेव्हा सायली म्हणते, सर, पण मी तर कधीच प्रतिमा आत्याला भेटले सुद्धा नाहीये, मग माझे आणि त्यांचे विचार जुळतात कसे? तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा छान सुरेख रिव्ह्यू. कसा वाटला तुम्हाला? माझ्या आवाजात ऐकायला नक्की कळवा. सायलीच्या सहवासामुळे नक्की काही ना काहीतरी रिव्हील करणार ते, असं वाटतंय तरी खरी. तर मग आवडला असेल रिव्ह्यू तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.